Okay, yes, let's move ahead. Let's start with some translations. Okay, Desi English translations. Let's start. त्यांनी कार रिपेअर केली आहे. He has repaired the car. त्यांनी माझी कार रिपेअर केली असेल. He must have repaired my car. ओके. जर तुम्ही माझी कार रिपेअर केली असती तर मी कार घ्यायला आलो असतो. If you had repaired my car, then I would have came to take it. ओके. कम केम कम. ओके. आय वुड हॅव केम नाही आएगा. आय वुड हॅव कम. Came. Come. Yes, yes. ऑल राईट. ओके ओके. झोपायच्या अगोदर मी माझं असाइनमेंट संपवला होता. Before sleeping, I had completed my assignment. खूप छान. ती गेल्या 2 वर्षापासून डान्स शिकत आहे. She have been learning dance from past 2 years फिर से शी or के since सामने हैव two आएगा कि years. हैज आएगा. शी के सामने हैव आएगा कि हैज आएगा. Okay, okay. She has been learning dance from past 2 years. ओके. कोणीतरी माझं पेन चुकीने घेतलं असेल. Someone must have took my pen. No, sir. I will try again. Someone must have took my pen mistakenly. मस्ट हैव के सामने आपको टुक नहीं टेकन लेना चाहिए ना. Someone must have taken my pen mistakenly. और मिस्टेकली के बजाय अगर हम बाय मिस्टेक बोले तो ज्यादा बेटर रहेगा. ओके. ऑल राइट. Okay, sir. उन्होंने अपनी कसम निभाई. त्यांनी त्यांची शपथ निभवली. म्हणजे उसको प्रॉमिस बोलेंगे. त्यांनी Uh, he, त्यांची प्रॉमिस he निभवली. he kept his promise. ओके. रवीने त्याची प्रॉमिस निभवली आहे. Ravi has kept his promise. ओके. तुम्ही प्रॉमिस द्यायला नाही पाहिजे होतं. You shouldn't have gave promise. यू शुडंट हॅव गिवन ज्यादा बेटर होगा ना. Given. Okay, yes, yes. That sounds better. ओके. ऑल राईट. मी सकाळपासून तुम्हाला कॉल करायचा प्रयत्न करत आहे. I have been trying to reach you from this morning. ओके. काल संध्याकाळी मी त्याला पुण्याला पोहोचायच्या अगोदर मी 4 तासापर्यंत ड्रायव्हिंग करत होतो. Before reaching Pune, I have been driving for continuous 4 hours. ओके. हैव बीन के बजाय हैड बीन ज्यादा बेटर होगा ना भूतकाल में एक्शन. Yes, yes, yes. I had been. Yes, yes. The action is completed. Okay, I had been. Before reaching Pune, I had been driving for continuously 4 hours. All right. मी क्रिकेट पाहिला. मी क्रिकेटचा मॅच पाहिला. I saw the cricket match. तू क्रिकेटचा मॅच पाहिला का. Did you saw the cricket match? Did you see the cricket match? हा. त्यांनी क्रिकेटचा मॅच पाहिला आहे. He had seen the cricket match. ओके. पप्पा झोपले Yes. असतील. कदाचित पप्पा झोपले असतील. Dad might have slept. ओके. जर त्यांनी रिस्पेक्टफुली बोलला असता तर सगळे त्याचं ऐकले असते.
If he had been a little more respectful, then all could have obeyed him. फिर से बोलो, रिपीट करो. If he had spoken more respectfully, then all should have given him more respect. ठीक आहे. ऑल राईट. त्याच्याकडे काय आहे? What does he have? ओके. तो कुठे आहे? Where is he? ओके. तो काय करत आहे? What is he doing? हम्म. त्यांनी काल क्रिकेट कसं खेळला होता? Uh, how did he play the cricket yesterday? त्यांनी काल क्रिकेट कसं खेळला होता? How he had played cricket yesterday? हा. त्यांनी हुक शॉट कसा मारला होता? How he had played that hook shot? ओके. आम्ही मॅच जिंकलो आहोत. We have won the match. ओके. आम्ही त्यांना हरवले आहे. We have lost them, or what will be the correct word? You know this word, defeated. Yes, yes, yes. Yeah, we have defeated them. ओके. आम्ही सिंगिंग कॉम्पिटिशन जिंकलो आहोत. We have won the singing competition. ओके. जर तुम्ही फास्ट पळत असला असता, ओके, किंवा असं करूया, जर तुम्ही रोज फास्ट पळायचं प्रॅक्टिस करत असला असता तर आज कॉम्पिटिशन जिंकला असता. सोच के बना, बहुत मस्त आहे. जर तुम्ही दररोज फास्ट रनिंग करायची प्रॅक्टिस करत असला असता तर आज तुम्ही मॅच जिंकला असता किंवा आज तुम्ही कॉम्पिटिशन जिंकला असता. If you had been practicing for this match from past years, then you could have won this today. ऑसम. ऑलराईट. जर तुम्ही मला इन्फॉर्म केलं असतं तर मीच आलो असतो. If you had informed me, then I would have came, Good one. or I might have came. कदाचित कुत्र्यांनी सगळं जेवण खाल्लं असेल. The dog might have ate everything. माइट हैव ईटन ज्यादा बेटर होगा ना, वर्ब का थर्ड फॉर्म. Yes, yes, yes. My bad. The dog might ओके. have eaten all the food. ओके. प्रीतीने माझी पुस्तक रिटर्न केलेली नाही आहे. Preeti hasn't returned my book yet. ओके. प्रीतीने माझी पुस्तक अजून रिटर्न का केलेली नाही आहे? Why did Preeti hasn't returned my book yet? ओके. डिड को हटा दो, बाकी सब परफेक्ट है. रिपीट. प्रीतीने माझी बुक अजूनही का रिटर्न केलेली नाही आहे? Why Preeti hasn't returned my book yet? ओके. ऑल राईट. तुम्ही जेवण केलं का? Have you eaten? थोड़ा सा बेहतर बनाओ इसको. तुम्ही जेवण केलं का? Okay. Did you eat? ओके. क्या हम लोग इसको और बेटर बना सकते हैं? डिड यू हैव योर फूड? है ना, हम इसको और बेटर बना. डिड यू हैव योर फूड? Video is ऐसे. buffering, sir. ओके. अभी ठीक Video है? is buffering, sir. इज इट ओके नाउ? तुम्ही जेवण केलं का? डिड यू हैव योर फूड ज्यादा बेटर लग रहा है ना? Yes, sir. Yes, sir. ओके.
नेक्स्ट सेंटेन्स. sir, again it just. तुम्ही तुमच्या गावाला वर्षात किती वेळा जाता? How many times you go to your village in a year? हम लोग यहाँ पे हाउ मेनी टाइम्स भी राइट है, हाउ ऑफन भी लगा सकते हैं, हाउ फ्रीक्वेंटली भी लगा सकते हैं. Yes, sir. How often? ग्रामेटिकली आपका सेंटेंस करेक्ट है. Yes. ऑलराइट. उसे क्या पता है, तिला काय माहित आहे? What do she know? हम लोग यहाँ पे डज लगाएंगे तो ज्यादा बेटर होगा. व्हाट डज शी नो? Yes, yes, yes. Speaking of she, yes. What does she know? तिला माझ्याबद्दल काय माहित आहे? What does she know about me? ओके. तिला सॅमसंग मोबाईल बद्दल काय माहित आहे? Does she know anything about Samsung phone? ओके. काल तिला मोबाईल बद्दल काय माहित होतं? Yesterday, did she know anything about those phones? ओके. काय माहित होतं मतलब व्हॉट भी लगाना पडेगा ना. काल तिला मोबाईल बद्दल काय माहित होतं? Yesterday, what does she know about those phones? What did she हाँ. know about those phones? हाँ, डिड ज्यादा बेटर होगा, भूतकाल है ना. Yes, yes, ऑलराईट. sir. ओके ओके. ऑलराईट. शाळा सुटली आहे, तुम्ही मला घ्यायला या. The school has finished. You can come to pick me up. ओके. द स्कूल हैज गॉट ओव्हर ज्यादा बेटर होगा, है ना. Yes, sir. Go to. हम्म. काल तुमची शाळा किती वाजता सुटली होती? At what time yesterday your school had gotten over? परफेक्ट. नाईस वन. ओके. मी मॅथ्सचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. I had solved all those mathematics problems. ओके. मी मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलो असतो, पण मला टीचरने अजून शिकवलं नाहीये. I could have solved those maths problem, but my teacher like hadn't taught me about those problems, about that math. ओके. हॅडंट की जगह हॅझंट ज्यादा बेटर होगा. अजून शिकवलेले नाहीये ना, मतलब वर्तमान की Hasn't बात चल रही है. taught me. Okay. शिकवलं नव्हतं होतं तो हॅड है ना. ऑलराईट. जर मी नीट अभ्यास जर मी सकाळी लवकर उठलो असतो, तर आता मी रिव्हिजन करत असलो असतो. If I had gotten up early today, then I had been revising at this time. गडबड आहे, गडबड आहे. जर मी सकाळी लवकर उठलो असतो, ये राईट आहे. जर मी सकाळी लवकर उठलो असतो, तर मी आता रिव्हिजन करत असलो असतो. सोच के बनाओ. Then I would have been like revising at this time. नाउ रिपीट ऑल दी आंसर. If I had gotten early this morning, then I would have been revising at this time. ओके. ऑलराईट. जर मी छत्री आणलो असतो, तर मी भिजलो नसतो. If I had brought umbrella alongside with me, or if I had brought umbrella with me, then I wouldn't have gotten wet. ओके. ऑलराईट. मी सकाळपासून तुमची वाट पाहत आहे. I have been waiting for you since this morning. तुम्ही कधीपासून माझी वाट पाहत आहात? For how long you have been waiting for me? ओके. जेव्हापासून मी या घरामध्ये आलोय, मला खूप चांगलं वाटतंय.
From the day I had came to this house, I'm feeling really well. हम्म. तेव्हापासून आहे ना, एव्हर सिन्स लगाना स्टार्ट करो. Yes, yes, sir. I know all this vocabulary. I just like fumble upon them. ओके. काल तू जिथं होता ना, तिथं मी पण होतो. What was that sentence, sir? काल तू जिथं होता ना, तिथं मी पण होतो. Hmm. Where you were yesterday at, I was also there. Grammatically wrong. Seems like. करेक्ट. सिर्फ थोड़ा सा शफल करो. आई वॉज ऑल्सो एट द सेम प्लेस वेयर यू हैड बीन यस्टरडे, या फिर वेयर Okay, यू okay. वर यस्टरडे. आपका भी सेंटेंस राइट था, सिर्फ थोड़ा शफल करना था. शफल करके बनाओ तो जरा. काल मी पण तिथंच होतो जिथं तू होतास. I had been also at the same spot where you was yesterday. Where you had वेर यू yesterday. वेर यू हॅड बीन या फिर वेर यू वर यस्टरडे ज्यादा बेटर होगा. ओके. मी Yes, घरामध्ये where you आहे. were yesterday. मी घरामध्ये आहे. I'm at home. I'm at ओके. home. मी घरामध्ये गॅलरीत आहे. I'm in the gallery. मी घरात आहे गॅलरी, मी घरामध्ये गॅलरीत आहे. There's a difference. No? Oh, you taught मी this. मी I को- forgot. मी कॉलेज मी कॉलेजमध्ये आहे कसं म्हणायचं. मी कॉलेजमध्ये आहे. I'm in the college. ओके. मी कॉलेजमध्ये प्रिन्सिपल केबिन मध्ये आहे. I'm in the college inside principal's cabin. whenever you are इनसाइड समथिंग. ओके. आप जहां पे भी होते हो वहां पे इन तो लगाना चाहिए, लेकिन किसी बड़े से हिस्से में हम लोग होते हैं, और उसमें भी किसी छोटे अलग से हिस्से में है, किसी बड़े चीज के किसी छोटे से हिस्से में हम At होते हैं. at at यस at at एग्जैक्टली, एट ज्यादा बेटर at. होगा यहाँ पे. Yes. I'm ऑलराइट. at ओके. the गुड वन. gallery in the house. गुड वन. ऑलराइट. चलो ठीक है, आगे बढ़ते हैं. पलंग के नीचे क्या है. What's beneath that bed? ओके. मी तुझ्या बिल्डिंगच्या खाली पार्किंग मध्ये आहे. I'm in the parking below your building. परफेक्ट आहे. Seems wrong. राईट राईट. Right? इट्स करेक्ट. Okay. ओके. ते ते मंदिर आहे ना, मंदिर त्याच्या पुढं माझं घर आहे, थोडं पुढं, ते मंदिरच्या थोडं पुढं ते माझं घर आहे. You see that temple? Just beyond that temple, there's my house. ओके. रोडच्या पलीकडे ते किती मोठं बोर्ड आहे ना. Across that road, there's a huge board. परफेक्ट. तो झाडावर चढत आहे. He is climbing the tree. ओके. तो झाडावरून खाली उतरत आहे. He is climbing down from the tree. ऑलराईट. गुड वन. मी काल झाडावर चढलो होतो. I had climbed the tree yesterday. ओके ओके ओके. तू झाडावर चढायला नाही पाहिजे होतं. You shouldn't have climbed that tree. ओके. त्यांच्याकडे खूप मोठं झाड आहे. They have a really big tree. ओके. त्यांच्याकडे खूप मोठं झाड आहे का. Did they have a really big tree? त्यांच्याकडे खूप मोठं No, झाड no, आहे का. does they have a really big tree? ओके. त्यांच्याकडे बोले तो कोई बहुत सारे लोगों की बात चल रही है. त्यांच्याकडे खूप सारे लोक आहेत. त्यांच्याकडे झाड आहे का, Okay, खूप okay. मोठं झाड आहे का. डज तो एक के लिए आता है. Does uh, डज एक के लिए आता है. त्याच्याकडे खूप मोठं झाड आहे का बोले तो डज ही हॅव राईट आहे.
लेकिन बहुत सारे लोक आहे ना, त्यांच्याकडे खूप मोठं झाड आहे का? Do they have a huge tree? परफेक्ट. गुड वन. ऑलराईट. तुम्ही लग्न केलं का? Are you married? ओके. तुम्ही लग्न कधी केलं? When did you married? मॅरीड आहे का की मॅरी आहे का? When? Yes, first form. When did you marry? ओके. तुमचं वय काय आहे? What's your age? क्या ये ठीक रहेगा? थोड़ा बेहतर Or करो how इसको. old are you? How हा. old are you? ओके. तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? For how long you are been living here? क्या हम लोग इसको ऐसे कर सकते हैं? सिंस हाउ लॉन्ग हैव यू बीन स्टेइंग हियर? Yes, sir. Since how long? Okay. ओके. तुम्ही कधीपासून या कंपनीमध्ये काम करत आहे? Since when? Since from when you had been working in this company, or you have पण been working in this company? हाँ. Have. ओके. ओके. ऑलराइट. ठीक है. ऑसम. काफी अच्छा रहा.